बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय। कांद्याची रोपं जळू लागल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्यानं पिकावरनं ट्रॅक्टर फिरवला। नागपुरात 60 लाख रुपयांची 20,824 लिटर देशी आणि विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली। जप्त केलेली दारू पोलिसांनी त्यावरून बुलडोझर चालवून नष्ट केली। राजगुरुनगर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ शिर्डीतील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर गोसावी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। घटनेतील आरोपींना फाशी देण्यात यावी अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी एका वयोवृद्ध आजोबांनी पोलीस ग्रामीणच्या अधीक्षकांच्या समोर अक्षरशः लोटांगण घातलं। लोटांगण घालत दारू विक्री बंद करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली। नाशिकच्या ओझर शहरातील अपघातानंतर रास्ता रोको करण्यात आला। संतप्त नागरिकांनी अपघातानंतर काही काळासाठी राष्ट्रीय महामार्ग बंद केला होता। यावेळी अनधिकृत बॅनर हटवण्यासह गतिरोधक बसवण्याची मागणी सुद्धा करण्यात आली। नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या अडचणीत थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक योजना आखली आहे। OTS योजनेच्या माध्यमातून दिलासा देत यंदा 225 कोटीच्या नफ्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। सांगली पालिकेनं खाजगी एजन्सीच्या मार्फत सर्वेक्षण करून घरपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे घरपट्टी वाढीचा विषय पेटण्याची शक्यता आहे। या वाढीवर हरकती नोंदवल्या जात आहेत। सर्वपक्षीय समिती येत्या मंगळवारी बैठक घेते आणि या बैठकीत आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल। सोलापूरच्या उजनी धरणातून रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी युवा सेनेनं केली आहे। मागणी मान्य न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे। जालन्याच्या इंदेवाडीत जीर्ण झालेली पाण्याची टाकी जमीनदोस्त करण्यात आली। साधारण 40 ते 45 वर्ष जुनी ही पाण्याची टाकी होती। दरम्यान टाकीला तडे गेल्यानं महानगरपालिकेकडून ही टाकी पाडण्यात आली। कतारच्या दोहा इथं सुरू असलेल्या एशियन यूथ अँड ज्युनियर चॅम्पियनशिप वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या साईराज परदेशीनं सुवर्ण कामगिरी केली आहे। साईराजनं 1 सुवर्ण पदकासह 2 रौप्य पदक पटकावत मोठं यश मिळवलं आहे। जळगावच्या पाळधीमध्ये संचारबंदी उठवल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे। 2 दिवसांपासून बंद असलेली दुकानं उघडल्यानं नागरिकांनाही दिलासा मिळाला। दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून SRPF आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। राजगुरुनगर शहरातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आल्यानं गोसावी समाज आक्रमक झाला आहे। शिरोरी इथे टोल नाक्यावर गोसावी समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। बारदानाच्या अभावी हिंगोलीमध्ये सोयाबीन खरेदी ठप्प झाली आहे। जिल्ह्यातील एकाही केंद्रावर बारदान शिल्लक नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील वडगावमधील जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा एक मोठा प्रताप समोर आलाय। शाळेतल्या वर्गामध्ये सिंघमच्या डायलॉगवर रील बनवून खुर्चीवर लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संताप व्यक्त केला। पुसदच्या हुडीएगडी गावात रस्त्याची अत्यंत भीषण अवस्था आहे। अनेक वेळेला तक्रारी करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करतं असा गावकऱ्यांचा आरोप आहे।